वेलकम इंटू स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. मी स्वाती किशोर अहिरे, श्री नृसिंह विद्यालय चास तालुका नगर आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. जर तुम्ही स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल या आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन्स व्हिडिओबाबतची आणखीन माहिती मिळत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि हायस्कूल स्कॉलरशिप या विषयाचं आपण या ठिकाणी युनिट 8 डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच या घटकाचा आपण ह्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी सादर करत आहे. डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच. There are two ways of reporting the words spoken by a person. First, direct speech. Second, indirect speech. We may quote his actual words. This is called direct speech. And second, we may report what he said without quoting the exact words. This is called indirect speech. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजेच डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच. तर ज्यावेळेस बोलणाऱ्याचे वाक्य आपण जसेच्या तसे घेतो त्याला प्रत्यक्ष कथन म्हणतात, व बोलणाऱ्याचे वाक्य जसेच्या तसे न घेता ते आपण तो अप्रत्यक्षपणे बोलत आहे असं ज्यावेळेस दाखवलं जातं त्यावेळेस अप्रत्यक्ष कथन आपण त्याला असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, डिरेक्ट, अमर said, I am happy now. Indirect speech, Amar said that he was very happy then. Changing direct speech into indirect speech. बघा आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना काय काय पाहणार आहोत. Following points should be observed. Inverted commas should be removed in direct speech. Change in tense of the reported speech. Change in the pronouns in the reported speech. Change the certain words denoting time and distance and the conjunction that ifs are necessarily used after the reporting verb. Rules for the change of tenses in indirect speech. तर आपण काही नियम पाहणार आहोत की डिरेक्टचं इनडिरेक्ट स्पीच करताना खालील कोणकोणते बदल होतात काळामध्ये ते आपण पाहू. If the reporting verb is in a present tense or a future tense, the tense of the verb in the reported speech remains unchanged. For example, आता आपण एक उदाहरण पाहणार आहोत बघा. डिरेक्ट स्पीच, he says they like to swim. Indirect speech, he says that they like to swim. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये he says हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि they like to swim हे रिपोर्टेड स्पीच आहे. आणि म्हणून he says हा जो रिपोर्टिंग व्हर्ब आहे तो प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणजे वर्तमान काळामध्ये आहे. म्हणून या वाक्याचं इनडिरेक्ट स्पीच करताना त्या वाक्यात कोणताच बदल करायचा नाही टेन्समध्ये. आणि साध्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच हे दोन वाक्य जोडताना दॅट हे कंजंक्शन वापरतात. म्हणून आपण ह्या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन वापरलंय. म्हणून ही सेज दॅट दे लाईक टू स्विम आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आणि सर्व अवतरण चिन्हांचा लोप करायचा. चेंजेस इन टेन्सेस. For simple present becomes simple past. Present continuous becomes past continuous. Present perfect becomes past perfect. Shall will change into should would. And fifth, simple past change into a past perfect. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे खालील बदल करायचे. जर वाक्य हे साधा वर्तमान काळ असेल तर आपण त्याचा साधा भूतकाळ करायचं. जर वाक्य हे कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर आपण कंटिन्युअस पास्ट करायचं. जर वाक्यामध्ये परफेक्ट प्रेझेंट असेल तर पास्ट परफेक्ट करायचं. आणि जर वाक्यामध्ये शाल किंवा विल वापरलं असेल तर त्याचं आपण शुड किंवा वुड करायचं.
आणि सिंपल पास्ट चेंज असेल, सिंपल पास्ट असेल तर ते आपण पास्ट परफेक्टमध्ये त्याचं रूपांतर करायचं. अशा पद्धतीने हे बदल आपण डिरेक्टचं इनडिरेक्ट वाक्य तयार करताना करून घ्यायचे. आता आपण याची उदाहरणं पाहू. एक्झाम्पल्स. डिरेक्ट, ही सेड माया कम्स टू द स्कूल रेग्युलरली. इनडिरेक्ट स्पीच, ही सेड दॅट माया केम टू द स्कूल रेग्युलरली. ह्या वाक्यामध्ये ह्या ठिकाणी कम्स हा प्रेझेंट टेन्स ह्या ठिकाणी वापरला आहे, म्हणून प्रेझेंट टेन्स ह्या ठिकाणी पास्ट टेन्स होतं, म्हणून कम्सचं केम आपण हे वर्ब ह्या ठिकाणी वापरलं आणि दोन वाक्य जोडताना दॅट हा वापरला आणि सर्व अवतरण चिन्हांचा लोप केला. पुढचं उदाहरण पाहणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट बिकम पास्ट परफेक्ट. आता बघा ह्या ठिकाणी सी सेड आय हॅव पास्ड द एक्झामिनेशन. तर ह्या वाक्याचं रूपांतर बघा इनडायरेक्ट करताना कसं होईल. सी सेड दॅट सी हॅड पास्ड द एक्झामिनेशन. या वाक्यामध्ये जे वाक्य आहे आय हॅव पास्ड, ह्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला आहे आणि आपण याचं इनडिरेक्ट करताना पास्ट परफेक्ट वापरलेला आहे, म्हणजे सी हॅड पास्ड. जर वाक्यात शाल किंवा विल असेल तर त्याचं शूड किंवा वुड करावं. उदाहरणार्थ बघा, ही सेड आय शॅल बी इन टाईम. इनडिरेक्ट त्याचं कसं होईल बघा, ही सेड दॅट ही शुड बी इन टाईम. म्हणजे ह्या ठिकाणी शालचं शूड आपण ह्या ठिकाणी त्याचं रूपांतर करून घेतलं, म्हणजे चेंज केलं. आता पुढचा नियम पाहणार आहोत. इफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस अ युनिव्हर्सल ट्रूथ और अ हॅबिच्युअल फॅक्ट देन द टेन्स रिमेन अनचेंज. जर एखादं वाक्य त्रिकालाबाधित सत्य जर सांगत असेल किंवा एखादी दररोज घडणारी क्रियाचं वर्णन करत असेल तर त्या वाक्याच्या टेन्समध्ये कोणताच बदल होत नाही. त्या वाक्याचं रिपोर्टिंग स्पीच जे आहे त्यामध्ये बदल करता येत नाही. आपण याचं एक उदाहरण पाहणार आहोत. डिरेक्ट, सी सेड दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. इनडिरेक्ट स्पीच, सी सेड दॅट दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता ह्या वाक्यामध्ये बघा सी सेड, आता ती म्हणते की दिल्ली ही भारताची राजधानी आहे, म्हणजे हे त्रिकालाबाधित सत्य आहे, हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे, म्हणून यामध्ये वाक्याच्या रिपोर्टिंग स्पीचमध्ये कोणताच बदल झालेला नाही. अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये कोणताच बदल न करता आपण रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडताना फक्त दॅट हे कंजंक्शन वापरलं आहे आणि सर्व अवतरण चिन्हांचा लोप केलेला आहे. व शेवटी फुल स्टॉप हे अवतरण चिन्ह प्रत्येक वेळेस वापरायचं आहे. सर्व अवतरण चिन्हांचा लोप करून फक्त फुल स्टॉप हे अवतरण चिन्ह वापरावे. खालील बदल नेहमी लक्षात ठेवावे. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना खालील बदल आपण काय काय लक्षात ठेवायचे पहा. धिसचं दॅट, नाऊचं देन, दिसचं दोज, हिअरचं देअर, ॲगोचं बिफोर, टू नाईटचं दॅट नाईट आणि टुडेचं दॅट डे हा बदल करून घ्यायचा. टुमॉरो, द नेक्स्ट डे, यस्टरडे, द प्रिव्हियस डे, लास्ट नाईट, द प्रिव्हियस नाईट, नेक्स्ट वीक, द फॉलोविंग वीक. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण डिरेक्ट स्पीचचं इनडिरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.